नमस्कार मित्रांनो, आपण जे खातो त्यावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं असं म्हटलं जातं। खरं तर हा काही जुना सुविचार नाही, तर 100% खरं विज्ञान आहे। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण काय खातो, कधी खातो आणि किती खातो यावर आपल्या आरोग्याचा पाया रचला जातो। मित्रांनो, आता एकदा हे दृश्य तुमच्या डोळ्यासमोर उभं करा। सकाळी ऑफिसची घाई, दुपारी हॉटेलमधलं झटपट जेवण, संध्याकाळी फास्ट फूड आणि रात्री तेलकट तुपकट जेवण। यात आपल्या शरीराला खरंच आवश्यक पोषण किती मिळतं, तर जवळजवळ शून्यच। मग केस गळती, हृदयविकार, हाडांचे आजार, डोळ्यांची कमजोरी, मानसिक ताण या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। पण गंमत म्हणजे आपल्या थाळीत एक असा पदार्थ आहे जो या सगळ्या समस्यांवर नैसर्गिक उपाय ठरू शकतो। असा एक पदार्थ जो औषधापेक्षाही जास्त प्रभावी आहे। पण मित्रांनो, ते कोणते औषध नसून तो आहे मासा। भारतातील वेगवेगळ्या भागात मासे हा जेवणाचा अविभाज्य भाग आहे। मासे हे केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशाच एका खास माशाबद्दल, आणि तो मासा म्हणजे ट्यूना मासा। कदाचित तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल, कदाचित तो तुम्ही खाल्ला देखील असेल। पण मित्रांनो, त्याचे खरे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला माहित आहे का की फक्त आठवड्यातून 2दा हा मासा खाल्ला तरी केसगळती थांबू शकते, हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, हाडं, डोळे आणि मेंदू मजबूत होतात। होय मित्रांनो, ट्यूना मासा हा फक्त चविष्टच नाही, तर तो म्हणजे एक नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन आहे। त्यात प्रथिने आहेत, जीवनसत्व आहेत, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, जी आपल्या शरीराला प्रत्येक पातळीवर मदत करतात। आता एक प्रश्न, आपण केसगळतीसाठी महागड्या शॅम्पूवर हजारो रुपये खर्च करतो, हृदयासाठी गोळ्या खातो, कॅल्शियम टॅबलेट्स घेतो, पण जर हे सगळं नैसर्गिकरित्या मिळालं तर, तेही फक्त आहारातून, आणि तेही खिशाला परवडेल असंच। मित्रांनो, हे शक्य आहे ट्यूना मासा खाल्ल्याने। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा मासा इतका खास का आहे, यातले पोषक घटक आपल्या शरीरावर कसे काम करतात, केसगळती, हृदयविकार, ताणतणाव, डोळ्यांची समस्या यात याचा कसा फायदा होतो, आणि शेवटी हा मासा नेमका कसा खाल्ला पाहिजे जेणेकरून त्याचे सर्व फायदे आपल्याला मिळतील। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल। नंबर 1, ट्यूना मासा। हा मासा आकाराने मध्यम ते मोठा असतो, पाठीकडून निळसर हिरवट रंगाचा असतो, तर पोटाकडून चंदेरी चमक असते। पोहताना तो वेगाने पुढे सरकतो आणि बहुतेक वेळा गटाने फिरतो। तो हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि प्रशांत महासागरात मोठ्या प्रमाणावर आढळतो। महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर तो सहज मिळतो। त्याला कटला, रोहू माशांपेक्षा जास्त पौष्टिक मानलं जातं। मित्रांनो, ट्यूना हा मासा जगभरात लोकप्रिय आहे, कारण त्यातील पोषण मूल्य खूप समृद्ध आहेत। साधारणतः 85 ग्राम ट्यूना माशामध्ये सुमारे 21 ग्राम शुद्ध प्रथिने असतात, ज्यामुळे तो स्नायू वाढवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी उत्कृष्ट मानला जातो। या प्रमाणात फक्त 1 ग्राम निरोगी चरबी असते आणि अजिबात कार्बोहायड्रेट्स नसतात। त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा लो कार्ब डाएट पाळायचं आहे, त्यांच्यासाठी ट्यूना हा सर्वोत्तम पर्याय ठरतो। कॅलरीजच्या दृष्टीने पाहिलं तर या प्रमाणात 90 ते 100 कॅलरीज मिळतात। त्यामुळे हा मासा पोटभर आणि हलका असे दोन्ही गुणधर्म एकत्र ठेवतो। मित्रांनो, यात 316 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असतं, पण ते शरीरासाठी हानिकारक नाही, कारण तो सॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात नसतो। उलट या माशात असलेले अनेक सूक्ष्म पोषक घटक शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात। उदाहरणार्थ, यात असलेले व्हिटॅमिन डी हाडांना आणि दातांना मजबूती देते, तर व्हिटॅमिन B12 रक्त निर्मितीसाठी आवश्यक आहे। त्याचबरोबर ट्यूना हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचं एक उत्तम स्रोत आहे, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात। याशिवाय ट्यूना माशामध्ये सेलेनियम आणि नियासिन भरपूर प्रमाणात असतात, जे केसगळती थांबवतात आणि मेंदूला पोषण देतात। फॉस्फरस या खनिजामुळे हाडे व दात अधिक मजबूत होतात। त्यामुळे ट्यूना खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे एकाच वेळी मिळतात। म्हणूनच हा मासा केवळ प्रथिने आणि ओमेगा 3चा स्रोत नाही, तर एक प्रकारे नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूलच आहे, जो संपूर्ण आरोग्य सुधारण्यात मदत करतो। नंबर 3, केसगळती का थांबते? आजकाल केसगळती हा सर्वसामान्य प्रश्न झाला आहे। स्ट्रेस, अपुरी झोप, चुकीचा आहार, पाण्यातील बदल या सगळ्यांमुळे केस गळतात। पण ट्यूना माशातील प्रथिने, नियासिन, सेलेनियम आणि व्हिटॅमिन B6, B12 हे केसांच्या मुळांना पोषण देतात। हे घटक टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात, नवीन केसांची वाढ वाढवतात, जुने आणि कमजोर केस गळणे थांबवतात, केसांना चमक आणि मजबूती देतात। म्हणूनच आठवड्यातून 2 दिवस ट्यूना मासा खाल्लात तर नैसर्गिकरित्या केसगळती कमी होऊ शकते।
नंबर 4, हृदयासाठी फायदे. मित्रांनो, हृदयरोगाच्या समस्या आजकाल कॉमन झाल्या आहेत. चुकीच्या आहारामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो, नसा ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा धोका होतो. पण ट्यूना माशात असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स व अँटीऑक्सिडंट्स रक्तातील वाईट चरबी म्हणजेच LDL कमी करतात आणि चांगली चरबी म्हणजेच HDL वाढवतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे स्नायू मजबूत होतात, तसेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. नंबर 5, मेंदू, डोळे व मानसिक आरोग्य. ट्यूना माशात असलेले व्हिटॅमिन D, सेलेनियम आणि ओमेगा 3 मेंदूला ताकद देतात, स्मरणशक्ती वाढवतात, मानसिक ताणतणाव कमी होतो, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, वृद्धापकाळात अल्झायमर्स, डिप्रेशनचा धोका कमी होतो. नंबर 6, कसा खाल्ला तर जास्त फायदा मिळतो. जास्त तेलात तळलेला ट्यूना खाऊ नका. शक्यतो सूप, ग्रिल, स्टीम, कमी तेलात भाजून खा. लिंबू, कांदा, हळद, लसूण घालून बनवला तर अजूनच पौष्टिक बनतो. आठवड्यातून 2 वेळा 85 ते 100 ग्राम पुरेसा आहे. नंबर 7, कोणी काळजी घ्यावी. मित्रांनो, गर्भवती महिलांनी जास्त प्रमाण टाळावं. व्हिटॅमिन A जास्त होऊ शकतं म्हणून. तसेच ज्यांना सीफूडची ॲलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. नेहमी ताजा मासा घ्या आणि व्यवस्थित शिजवून खा. म्हणजेच मित्रांनो, ट्यूना मासा हा फक्त स्वादिष्टच नाही तर तो खरंच आरोग्यासाठी एक वरदान आहे. आठवड्यातून 2 दिवस जर तुम्ही तो आहारात घेतलात तर केसगळती थांबेल, हृदय मजबूत राहील, हाडं, मेंदू आणि डोळे निरोगी राहतील, तसेच शरीराला रोजची ऊर्जा मिळेल. म्हणूनच म्हणतात की योग्य आहार म्हणजेच खरा उपचार. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.